Welcome students. Last session we have finished our chapter number 2, projection of point and projection of lines. Okay, the projection of point and the projection of line we have studied with the basis of a model and with the basis of a three-dimensional drawing on the blackboard and with the solution, that is two-dimensional solution, which has been drawn on the blackboard. Okay, so even though if any correction or if any doubt will be there in your mind, so we will try to solve those doubts with the help of once again the summary, with the help of the PowerPoint presentation. Okay, so now with the help of these projected slides, I am going to summarize the things which we have studied in the topic number 2, projection of point and projection of planes. Okay, so if any doubts are there, I hope that with this presentation those doubts will be cleared and that will be very beneficial for you. Okay, so first slide is projection of points. Okay, now here we know that we have seen one concept that in order to draw the projection of a point we need three basic things. So first one is the observer, second one is the object, and third one is the reference plane. Okay, so if you remember, initially we have introduced the concept of a space, that is imagination of an object into the space. Then from space we have just minimized our concept, or into the prototype concept we have considered from space to the room, and from room we have come to the quadrant system. म्हणजे मला या स्लाइडच्या माध्यमातून तुम्हाला ही गोष्ट एक क्लिअर करायची आहे की ड्रॉइंग मध्ये आपण ऑब्जेक्टचं प्रोजेक्शन काढत असतो, म्हणजे त्याचा आपण फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू काढणार असतो, आणि ते काढण्यासाठी तीन मूलभूत घटकांची गरज असते. त्यामधला पहिला घटक असतो ऑब्झर्वर, म्हणजे तुम्ही स्वतः. दुसरा घटक जो असतो ऑब्जेक्ट. आता इथे आपण ऑब्जेक्ट पॉइंटच्या स्वरूपात ध्यानात घेतोय, कन्सिडर करतोय, तर आपला ऑब्जेक्ट पॉइंट आहे. आणि तिसरा म्हणजे रेफरन्स प्लेन्स अवेलेबल असतात. आणि या रेफरन्स प्लेन साठी आपण बघितलं होतं की आपण कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला होता की एका स्पेस मध्ये मोठ्या एक पॉइंट इमॅजिन करा, आणि पॉइंट इमॅजिन होत होता पण स्पेस मध्ये त्याला लिमिटेशन्स नव्हत्या, बाउंड्रीज नव्हत्या, म्हणून स्पेसचा कन्सेप्ट आपण रूम मध्ये आणला होता. म्हणजे मी त्या पॉइंटला रूम मध्ये इमॅजिन केलं होतं, आणि त्या आधारे, त्या रूमच्या कन्सेप्टच्या आधारे मी तुम्हाला त्या पॉइंटचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू कुठे येणार या गोष्टी सांगितल्या होत्या. तर फ्रंट व्ह्यू व्हर्टिकल वॉलवर येत होता आणि टॉप व्ह्यू ग्राउंड फ्लोअर वरती येत होता, या फ्लोअर वरती येत होता. हे सुद्धा आपल्याला इमॅजिन करणं सोपं आहे, पण कागदावरती काढणं ड्रॉइंग म्हणून ते अवघड आहे. म्हणून रूमच्या कन्सेप्ट मधून आपण क्वाड्रंट सिस्टीम मध्ये आलो होतो, आणि मी एक मॉडेल तयार केलं होतं, एक व्हर्टिकल प्लेन आणि एक हॉरिझॉन्टल प्लेन मिळून, आणि त्या मॉडेलच्या आधारे क्वाड्रंट्स, 4 क्वाड्रंट्स डिफाइन केले होते, आणि ते 4 क्वाड्रंट जस्टिफाय करणारी ही स्लाइड आता तुमच्या समोर आहे. तुम्हाला ऑब्झर्व होत असेल तर एक व्हर्टिकल प्लेन आहे ही उभा केलेली, आणि ह्या एक व्हर्टिकल प्लेनला बरोबर 90 डिग्री मध्ये दुसरी प्लेन जाते, ती प्लेन आहे हॉरिझॉन्टल प्लेन. एक व्हर्टिकल प्लेन, एक हॉरिझॉन्टल प्लेन मिळून 4 क्वाड्रंट्स तयार होतात. हे मॉडेल तुम्हाला मी दाखवलं होतं, पुन्हा एकदा तुमच्या समोर ते आणतोय. तर याच्यामध्ये हा पहिला क्वाड्रंट होता, याच्या पाठीमागचा दुसरा होता, खालचा तिसरा होता आणि पुढचा चौथा होता. हेच मॉडेल इथं स्लाइडच्या द्वारे मी तुमच्या समोर प्रेझेंट केलेला आहे. आणि या स्लाइड मध्ये हा जो पहिला क्वाड्रंट तयार झालेला आहे, हा पहिला क्वाड्रंट तयार होतो तो एक हॉरिझॉन्टल प्लेन म्हणून आणि एक व्हर्टिकल प्लेन. या दोन प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन जेव्हा एकत्र येतात आणि 90 अंशामध्ये एकमेकाला एकत्र येतात, तेव्हा तो काय होतो, क्वाड्रंट तयार होतो. अशा पद्धतीनं हा क्वाड्रंट पहिला आहे, हा दुसरा आहे, तिसरा आहे आणि चौथा आहे. तर आपण ऑब्जेक्ट जो कन्सिडर करतो तो कायमपणे पहिल्या क्वाड्रंट मध्येच कन्सिडर करतो, आणि पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केला, कोणताही ऑब्जेक्ट असू दे, सुरुवात आपण या कन्सेप्टची पॉइंट पासून करतोय, आणि हळूहळू पुढे लाईन मध्ये जाणार आहोत, पुढे प्लेन मध्ये जाणार आहोत, आणि मग 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट मध्ये जाणार आहोत. तर आता पॉइंट हा फक्त तुम्ही ऑब्जेक्ट म्हणून ध्यानात धरला, आणि त्याला जर इथं कुठेतरी आपण इमॅजिन केलं पहिल्या क्वाड्रंट मध्ये, तर मित्र हो तुमच्या लक्षात येते का बघा की त्याचा फ्रंट व्ह्यू जो आहे, इथं बघा हा एरो आहे, हा एरो ऑब्झर्वरचा आहे. हा ऑब्झर्वर त्या पॉइंटला बघितल्यावर त्याचा फ्रंट व्ह्यू या प्लेन वरती पडतो, आणि ही प्लेन आहे व्हर्टिकल प्लेन, बरोबर. आणि त्याचा टॉप व्ह्यू इथनं दिसणार नाही तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला जागा बदलावी लागेल, आणि वरून त्याला
ऑब्झर्व करावं लागेल, फ्रंट व्ह्यूच्या वरनं त्याला ऑब्झर्व करतात तेव्हा त्याचा टॉप व्ह्यू तुम्हाला या प्लेनवर मिळणार आहे की हॉरिझॉन्टल प्लेन. तर अशा पद्धतीनं नेसेसिटी प्लेनची तुम्हाला जस्टिफाय होते या क्वाड्रंट सिस्टीम मध्ये. आणि दोन रेफरन्स प्लेन्स आपल्याला अवेलेबल आहेत, पहिली आहे व्हर्टिकल प्लेन आणि दुसरी आहे हॉरिझॉन्टल प्लेन. अशा पद्धतीनं या स्लाइडद्वारे तुम्हाला क्वाड्रंट सिस्टीम अलॉंग विथ द पोझिशन ऑफ ऑब्झर्वर अँड द पोझिशन ऑफ द प्लेन्स इज क्वाइट क्लिअर टू यू. ओके, नेक्स्ट स्लाइड. आता यामध्ये काही टर्मिनॉलॉजीज आपण बघितल्या होत्या, काही शॉर्ट फॉर्म्स वापरले होते ते ह्याच्यामध्ये दिलेत आपल्याला. तर तुम्हाला लक्षात येते का बघा, व्हीपी हा शॉर्ट फॉर्म आहे. व्हीपी स्टँड्स फॉर व्हर्टिकल प्लेन, एचपी स्टँड्स फॉर हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, देन या दोन्ही प्लेन्स एकमेकाला काय असतात, 90 डिग्री मध्ये असतात. आणि या दोन्ही प्लेन्सला प्रिन्सिपल प्लेन्स असं म्हटलं. काय म्हटलं जातं, प्रिन्सिपल प्लेन्स, बिकॉज दीज आर द मोस्ट इसेन्शियल प्लेन्स. बरोबर. आणि ह्या महत्वाच्या प्लेन्स आहेत, प्रिन्सिपल प्लेन्स आहेत. आणि ह्या दोन्ही जिथं एकत्र येतात, म्हणजे एक हॉरिझॉन्टल प्लेन अशी आणि एक व्हर्टिकल प्लेन, या दोन्ही जिथे एकत्र येतात तिथं एक लाईन तयार होते. त्या लाईनला आपल्याला रेफरन्स लाईन असं म्हणतात किंवा त्याला XY लाईन असं म्हणतात. तर या रेफरन्स लाईनला XY हे नोटेशन आपण काय करतो, याच्यामध्ये देतो. तर VP म्हणजे व्हर्टिकल प्लेन, HP म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन. आणि दोघी जिथे इंटरसेक्ट होतात, तो दोघांची इंटरसेक्टिंग लाईन जी आहे तिला XY लाईन म्हणजे तिला रेफरन्स लाईन म्हणतात. ओके, नेक्स्ट. याच्यानंतर फ्रंट व्ह्यू साठी आपण नोटेशन वापरलं होतं FV. फ्रंट व्ह्यू साठी FV नोटेशन वापरलं होतं. आणि फ्रंट व्ह्यू हा व्हर्टिकल प्लेन वरती येतो. जेव्हा ऑब्जेक्ट आपण पहिल्या क्वाड्रंट मध्ये कन्सिडर करतो तेव्हा फ्रंट व्ह्यू हा कुठे येतो, व्हर्टिकल प्लेन वरती येतो. समजलं का. आणि XY च्या वरती व्हर्टिकल प्लेन आहे, लक्षात घ्या. नंतर दुसरी जो आहे ती त्याला टॉप व्ह्यू असं म्हणतात. ओके, आता फ्रंट व्ह्यूला दुसरं नाव सिव्हिल इंजिनिअरिंगच्या लँग्वेज मध्ये इलेव्हेशन असं सुद्धा आहे. काय आहे, इलेव्हेशन असं म्हणतात. बरोबर आहे. आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये तिला फ्रंट व्ह्यू म्हणतो, सिव्हिल मध्ये त्याला इलेव्हेशन असं म्हणतात. आणि हा सगळा जो फ्रंट व्ह्यू आहे हा VP वर येणार आहे, XY लाईनच्या वरती येतोय तो, लक्षात घ्या. यानंतर हॉरिझॉन्टल प्लेन वरती टॉप व्ह्यू येतो. टॉप व्ह्यू कुठे येतो, हॉरिझॉन्टल प्लेनवर. आणि मित्र लक्षात घ्या, हॉरिझॉन्टल प्लेन ही VP ला 90 अंशामध्ये असते. बरोबर, अशी हॉरिझॉन्टल आहे. बरोबर. आणि त्याच्यावरती हा टॉप व्ह्यू येतो. या टॉप व्ह्यूला सिव्हिल इंजिनिअरिंग लँग्वेज मध्ये प्लान असं सुद्धा म्हणतात, PLAN. काय म्हणतात, प्लान. ओके, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आपण त्याला टॉप व्ह्यू म्हणजे TV असं म्हणतो. तर हा जो टॉप व्ह्यू ज्या प्लेन वरती येतो ती हॉरिझॉन्टल प्लेन असते. आणि प्रॉब्लेम असा येतो की ती हॉरिझॉन्टल प्लेन व्हर्टिकल प्लेनला 90 अंशामध्ये असते. आणि आपण मग त्याच्यावर त्याचा टॉप व्ह्यू ड्रॉ केला, पाडला, तर ड्रॉ करू शकत नाही. पण कारण ड्रॉ करण्यासाठी आपली प्लेन जी व्हर्टिकल आहे, तुम्ही जर ड्रॉइंग पेपरवरती ड्रॉइंग काढत असाल तर ती प्लेन आपण व्हर्टिकल म्हणतो. मी जर ब्लॅकबोर्ड वरती काढत असेल तर ब्लॅकबोर्डची प्लेन माझी व्हर्टिकल आहे. मग हा जो फ्रंट व्ह्यू काढणं मला खूप सोयीचा आहे, कारण फ्रंट व्ह्यूची प्लेन व्हर्टिकल प्लेन आहे आणि माझी ड्रॉइंगची प्लेन सुद्धा व्हर्टिकल प्लेन आहे. पण दिस इज नॉट पॉसिबल विथ हॉरिझॉन्टल प्लेन, दॅट इज इन टॉप व्ह्यू. मग त्यासाठी आपण काय केलं होतं आठवतंय का बघा. तर हॉरिझॉन्टल प्लेनला आपण 90 अंशाने काय केलं होतं, रोटेट केलं. म्हणजे फर्स्ट यू ड्रॉ द प्रोजेक्शन्स ऑन द ड्रॉप द प्रोजेक्शन्स ऑन द प्लेन अँड देन यू रोटेट द प्लेन अलॉंग विथ दॅट प्रोजेक्शन. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येत होतं की टॉप व्ह्यू हा जरी हॉरिझॉन्टल प्लेन वरती येत असता तरी प्लेन फिरवल्यामुळे 90 अंशानं टॉप व्ह्यू XY लाईनच्या खाली जात होता आणि तो VPच्या म्हणजे व्हर्टिकल प्लेनच्या लाईन मध्ये येत होता. आणि म्हणून इथं बघा ब्लॅकबोर्ड वरती XY लाईनचा वरचा सगळा भाग व्हर्टिकल प्लेनने मी नोट करतोय आणि खालचा भाग जो सगळा आहे तो हॉरिझॉन्टल प्लेनने नोट करतो. ओके, इट इज अंडरस्टूड. नंतरचा जो एक प्लेन होता तो म्हणजे साइड व्ह्यू काढण्यासाठी लागणारा प्लेन होता. तो ऑक्झिलरी प्लेन होता. त्याला इमॅजिनरी प्लेन आणि प्रोफाइल प्लेन आपण म्हणत होतो. तुमच्या लक्षात आलं का बघा. आणि त्याच्यावरती साइड व्ह्यू काढतो. आणि हा साइड व्ह्यूचा प्लेन सुद्धा हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेनला 90 अंशातच उभा होता. आपण तो डाव्या बाजूला उभा केला होता, तुम्हाला आठवतंय का बघा. तो प्लेन उभा झाला तर दॅट इज परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल प्लेन अँड व्हर्टिकल प्लेन. मग याच्यावर सुद्धा हाच प्रॉब्लेम होता की त्या ऑब्जेक्टचं प्रोजेक्शन त्याच्यावर टाकल्यानंतर ते प्रोजेक्शन आपण पेपरवरती, प्लेन ऑफ पेपरवरती काढू शकत नव्हतो. म्हणून त्या प्लेनला आपण 90 अंशाने रोटेट केलं होतं सो दॅट इट विल कम बिसाइड द फ्रंट व्ह्यू प्लेन. आणि मग ती प्लेन रोटेट केल्यानंतर त्याच्यावरती आपण साइड व्ह्यू काढतो. आणि साइड व्ह्यूचे दोन प्रकार आपण सांगितले होते मित्र, लेफ्ट हँड साइड व्ह्यू
आणि राईट हँड साइड व्ह्यू. आता LHSV असं नोटेशन केलं तर त्याचा लॉंग फॉर्म येतो लेफ्ट हँड साइड व्ह्यू. आणि RHSV असं जर केलं तर त्याचं नोटेशन येतं त्याचं लॉंग फॉर्म येतो राईट हँड साइड व्ह्यू. पण काही काही ठिकाणी LHS किंवा नुसतं लेफ्ट साइड व्ह्यू LSV सुद्धा वापरतात आणि RSV म्हणजे राईट साइड व्ह्यू वापरतात. तर इथं लेफ्ट हँड साइड व्ह्यू आणि राईट हँड साइड व्ह्यू असे दोन व्ह्यू आपल्याला त्याच्यामध्ये काढता येतात. दोन्ही ऑप्शनल आहेत, आपल्याला कुठलाही काढू शकतो. पण एक लक्षात ठेवा, फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन मध्ये लेफ्ट हँड साइड व्ह्यू राईटला जातो आणि राईट हँड साइड व्ह्यू लेफ्टला जातो. बऱ्याच वेळेला ही गोष्ट आपण रिपीट करणार आहोत, तुमच्या ते ध्यानात येईल. ओके, नेक्स्ट स्लाइड. हा, यानंतर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपण ऑब्जेक्ट कन्सिडर केला होता. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपण ऑब्जेक्ट कन्सिडर केल्यानंतर पहिली पोझिशन होती अबोव HP अँड इन फ्रंट ऑफ व्हील. म्हणजे तो ऑब्जेक्ट म्हणजे पॉइंट हा HP पासून काही अंतरावरती होता. त्याला आपण H हे नोटेशन वापरलं होतं, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम हॉरिझॉन्टल प्लेन. आणि B हे नोटेशन वापरलं होतं आपण डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम व्हर्टिकल प्लेन. रिमेंबर मित्र, जेव्हा आपण एखादा पॉइंट पहिल्या क्वाड्रंट मध्ये डिफाइन करत असतो म्हणजे तो पॉइंट कसा आहे हे सांगायचं असतं आपल्याला. कसा आहे याचा अर्थ तो पॉइंट HP आणि VP च्या दृष्टीनं किती अंतरावरती आहे हे सांगायचं असतं. म्हणजे त्याला डिफाइन करताना आपल्याला विथ रिस्पेक्ट टू HP आणि विथ रिस्पेक्ट टू VP डिफाइन करावं लागतं. मग HP पासून जे अंतर आहे त्या ऑब्जेक्टचं त्याला H हे नोटेशन वापरलं होतं आपण, आणि VP पासूनचं जे अंतर असतं त्याला मी B नोटेशन वापरलं होतं. H आणि B असल्याशिवाय पॉइंट प्रॉपरली प्लेन मध्ये क्वाड्रंट मध्ये फिक्स होऊ शकत नाही. ही दर्शवणारी ही स्लाइड आहे. हा पहिला क्वाड्रंट आहे मित्र, लक्षात घ्या. हॉरिझॉन्टल प्लेन आहे इथं, ही व्हर्टिकल प्लेन आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑब्झर्वर याला इकडून बघणार. ओके, नेक्स्ट स्लाइड. आता काही नोटेशन्स आपण फॉलो करतो, ही करावीच, याचप्रमाणे करावीत असं काही नाहीये. पण एक प्रॅक्टिस स्टँडर्डाइज आपण ठरवली की आपल्याला ते अभिप्रेत होऊन जातं की या पद्धतीने आपण नोटेशन्स फॉलो करायचे आहे. सुरुवातीलाच आपण सांगितलं होतं की जो टॉप व्ह्यू आहे त्याला आपण स्मॉल लेटर, ऍक्च्युली तो पॉइंट म्हणजे कॅपिटल लेटर, ऑब्जेक्ट म्हणजे कॅपिटल लेटर, त्याचा टॉप व्ह्यू स्मॉल लेटर, त्याचा फ्रंट व्ह्यू जो आहे तो स्मॉल लेटरच्या डोक्यावरती एक डॅश आहे बघा इथं A डॅश असं म्हटलंय, आणि साइड व्ह्यू मध्ये आपण डबल डॅश वापरली A डबल डॅश. हेच नोटेशन आपण लाईनच्या बाबतीत पण फॉलो करतो. म्हणजे कॅपिटल लेटर्स हे त्या ऑब्जेक्टला आहेत, त्याच्या टॉप व्ह्यू ला स्मॉल लेटर आहे, फ्रंट व्ह्यू ला डॅश आहे आणि साइड व्ह्यू ला डबल डॅश. ओके, नेक्स्ट. इथं बघा, आता ह्या पहिल्या क्वाड्रंट मधले ही जी पॉइंटच्या वेगळ्या वेगळ्या पोझिशन्स आपण स्टडी केल्या होत्या, या पोझिशन्स कंबाइनली एकत्रित दाखवणारी ही स्लाइड आहे. यामध्ये पहिल्या साइड मध्ये आपण ऑब्झर्व करू शकतो, तुम्हाला हा क्वाड्रंट डिफाइन केलेला आहे. आता 3D मध्ये आहे तो तुम्हाला कळतो. व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन आहे. याच्यामध्ये बघा हा पॉइंट आहे इथं, हा पॉइंट आहे कॅपिटल A, आणि ह्या कॅपिटल A म्हणजे ऑब्जेक्ट आहे. आता हा पॉइंट A जो आहे, हा A तुम्ही हे फिगर ऑब्झर्व केले की तुम्हाला तो कसा सिच्युएटेड आहे हे तुम्हाला बाय वर्ड्स मध्ये किंवा स्टेटमेंट मध्ये डिफाइन करता आलं पाहिजे. मी सांगितले तो कसा आहे म्हणजे त्याचं HP पासूनचं अंतर किती आणि VP पासूनचं किती अंतर आहे हे दाखवायला पाहिजे. तर बघा तुमच्या लक्षात येईल, हॉरिझॉन्टल प्लेन पासूनचं हे डिस्टन्स आहे, त्याचं एवढं डिस्टन्स आहे, आणि व्हर्टिकल प्लेन पासूनचं हे डिस्टन्स आहे. ओके, तर या केस मध्ये हा जो पॉइंट आहे हा पॉइंट मी सांगू शकतो इट इज इन बिटवीन HP अँड VP. नो डाऊट तो फर्स्ट क्वाड्रंट मध्येच आहे. प्रत्येक वेळेला फर्स्ट क्वाड्रंट म्हणायची आवश्यकता नाहीये, आपण कन्सिडर करतोय त्याला फर्स्ट क्वाड्रंट मध्येच. म्हणजे दिस पॉइंट A इज सिच्युएटेड इन बिटवीन HP अँड VP. ही पहिली पोझिशन आपण पॉइंटची डिफाइन केली, बरोबर. आणि मग तो असा असताना त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कसा येतो, काय येतो, हा भाग आपण 2D मध्ये काढला होता आणि ते त्याचं सोल्युशन होतं, त्याचं उत्तर होतं. इथं तुम्ही इमॅजिन करता या पॉइंटला इकडनं ऑब्झर्वर बघतो फॉर फ्रंट व्ह्यू, तर याचा फ्रंट व्ह्यू पडणारा या व्हर्टिकल प्लेन वरती, तो A डॅश या लेटरनं दाखवलेला आहे. आणि याचा टॉप व्ह्यू ऑब्झर्वर इथं आहे बघा, वरनं बघतोय, एरो डाऊनवर्ड दाखवलेला आहे. याला इथं बघितलं की त्याचा टॉप व्ह्यू बरोबर इथं पडणार, म्हणजे कशावर पडणार आहे, HP वर पडणार आहे, आणि मग HP रोटेट होणार आहे. या प्रत्येक सिच्युएशनचं सोल्युशन विथ एन एक्झाम्पल आपण नो डाऊट या स्लाइड आत्ताच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. जस्ट इमॅजिन करत असताना कसं आहे हे इमॅजिनेशन तुम्हाला इथं दाखवलं. आता दुसऱ्या केस मध्ये, दिस सेकंड केस इफ यू रेफर, याच्यामध्ये काय म्हटलंय तर दिस पॉइंट A इज नाउ नॉट इन बिटवीन HP अँड VP. इट इज नॉट इन बिटवीन HP अँड VP, but it is lying on VP. If you refer to this point,
दिस पॉइंट ए इज इटसेल्फ इज लाइंग ऑन VP. म्हणजे तो मगाशी हे जे अंतर दाखवत होता B डिस्टन्स ते 0 केलं त्यानं आता आणि ही पोझिशन टाकली. या पोझिशन मध्ये पॉइंट ए आहे तो VP वर लाय झाला म्हणजे B त्याचं 0 केलं. पण त्याचा H आहे बिकॉज H इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम हॉरिझॉन्टल प्लेन. सो H इज देयर. मग या केस मध्ये आपण ऑब्जेक्ट म्हणजे त्याचा फ्रंट व्ह्यू VP वर काढणार, त्याचा टॉप व्ह्यू आपण HP वर काढणार. लक्षात येते का बघा? फ्रंट व्ह्यू म्हणजेच तो पॉइंट आहे म्हणून A आणि A' नावं एकाच ठिकाणी गेलेले आहेत. फ्रंट व्ह्यू म्हणजेच त्याचा काय आहे? पॉइंटच आहे, तो त्याची पोझिशनच आहे ती. आणि टॉप व्ह्यू मात्र त्याचा कुठं आला आहे? XY वरती आला. कारण त्या पॉइंट बिंदूचं त्या पॉइंटचं VP पासूनचं अंतर 0 केलं आपण. B अंतर 0 केलं. म्हणजे फक्त H दिसला, तो इथे दिसला H आणि B साठी 0 झाल्यामुळे A पॉइंट तुमचा XY लाईनवर. म्हणजे दुसऱ्या पॉइंट मध्ये पॉइंट हा अबोव HP आहे पण तो VP मध्ये. कशामध्ये आहे? VP मध्ये. सो दिस वाज द सेकंड कंडिशन. तिसरी कंडिशन तुम्ही ऑब्झर्व केला, जसा तो VP वरती होता तशा पद्धतीने तो आता HP वरती लाय झाला. कुठे झाला? HP वर. सो पॉइंट A इज लाइंग ऑन HP. आता HP वर आला म्हणजे त्याचं H डिस्टन्स, हाईटचं डिस्टन्स 0 झालं. म्हणजे या पॉइंटला ऑब्झर्व्हरनं फ्रंट व्ह्यू बघितला तर त्याचा फ्रंट व्ह्यू बरोबर XY वर जाणार. म्हणून या A चा फ्रंट व्ह्यू जो A' आलेला आहे तो इथे XY वर आलेला आहे. आणि याचा टॉप व्ह्यू म्हणजे वरनं बघितला ऑब्झर्व्हरनं तर पॉइंट म्हणजेच त्याचा टॉप व्ह्यू आहे. म्हणून मित्रांनो A याच्या जवळच त्याचं नाव आलंय स्मॉल a सुद्धा. कॅपिटल A च्या जवळ स्मॉल a आलं म्हणजे पोझिशन ऑफ पॉइंट इटसेल्फ इज द टॉप व्ह्यू ऑफ द पॉइंट. ही तिसरी पोझिशन आहे. त्याच्यामध्ये पॉइंट हा तुमचा HP वर आहे. पॉइंट इज लाइंग ऑन HP किंवा ऑन HP बरोबर आहे आणि इन फ्रंट ऑफ VP आहे. काय आहे तो? इन फ्रंट ऑफ VP. ही तिसरी कंडिशन आपण त्याच्यामध्ये बघितली बरोबर. आता ह्या तिन्ही कंडिशनला सोल्युशन्स मध्ये आपण इथं काढलेलं आहे. म्हणजे हे 2D सोल्युशन आपल्याला जे एक्सपेक्टेड आहे ते इथं आपण XY लाईन वरती काढतो. आणि या XY लाईन वरती हा ऑब्जेक्ट इमॅजिन केला तर A समजा H अंतरावरती असेल. आपण एक डिस्टन्स अज्यूम केलं होतं बघा. H ला 20 mm अज्यूम केलं होतं आणि B म्हणजे 30. तर याचा अर्थ असा आहे की हा A चा जो फ्रंट व्ह्यू मध्ये A' येणार आहे हा A' तो XY लाईन पासून मी 20 mm अंतरावरती काढायचा. म्हणून या लाईन वरती मी काय करणार आहे? या लाईन वरती मी वर जाणार आहे आणि इथे एक पॉइंट घेणार आहे आणि हा पॉइंट माझा म्हणजे त्या पॉइंटचा फ्रंट व्ह्यू आहे. दिस माय पॉइंट इज A' आणि हे A' चं डिस्टन्स आपण अज्यूम केलं होतं त्या पद्धतीने मी इथे लिहितो फार झालं तर दिस इज 20 डिस्टन्स. आणि टॉप व्ह्यू जो आहे त्याचा तो इथून याच लाईन वरती खाली 30 mm वरती येणार आहे. दिस इज माय पॉइंट A आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स 30 आहे. 20 आणि 30 ही दोन डिस्टन्सेस त्या पॉइंटची HP आणि VP पासूनचे अंतर. आणि मग हा त्याचा फ्रंट व्ह्यू झालेला आहे तर याला आपण इथं फ्रंट व्ह्यू नाव देतो आणि हा त्याचा काय झालाय? टॉप व्ह्यू झाला. हे सोल्युशन आहे आणि हे आपल्याला काढायचं आहे आणि ते इथं दाखवलं. समजते का बघा? सो दिस इज द पहिल्या पोझिशनचं सोल्युशन हे. दुसऱ्या पोझिशन मध्ये तो पॉइंट डायरेक्ट VP वर दाखवलेला आहे. याचा अर्थ फ्रंट व्ह्यू मध्ये त्याचं H डिस्टन्स दिसणार, ते बदलणारच नाहीये. त्यामुळे ह्याच अंतरावरती 20 mm अंतरावरती इथं दुसऱ्या पोझिशनचा फ्रंट व्ह्यू येणार आहे. या पॉइंटला आपण नाव देतो A'. दिस इज A'. पण याचा जो टॉप व्ह्यू आहे या पोझिशन मधला पॉइंट VP वर गेल्यामुळे टॉप व्ह्यू XY लाईन वर आलेला आहे. त्यामुळं या पॉइंटचं प्रोजेक्शन खाली घेऊन इथंच थांबावं लागेल XY वरती आणि XY वरती तुम्हाला स्मॉल a मिळणार. XY वरती तुम्हाला स्मॉल a मिळणार. तर हा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे, हा त्याचा टॉप व्ह्यू आहे. दिस इज युअर कंडिशन नंबर 1. दिस इज युअर कंडिशन नंबर 2. तिसऱ्या कंडिशन मध्ये पॉइंट तुमचा कुठे आहे? HP वर लाय होतो. पॉइंट HP वर आला म्हणजे H डिस्टन्स 0 झालं म्हणजे फ्रंट व्ह्यू XY वर आला. म्हणून याच लाईन वरती इथं आपण एक पॉइंट कन्सिडर करायचा आहे. ऑफ कोर्स तो फ्रंट व्ह्यू आहे. येलो चॉकने मी फ्रंट व्ह्यू दाखवतोय. दिस इज माय फ्रंट व्ह्यू तिसऱ्या कंडिशन मध्ये. आणि टॉप व्ह्यू मध्ये मात्र त्या पॉइंटचं VP पासूनचं अंतर म्हणजे B विजिबल आहे जे की 30 आहे त्यामुळे ते दिसणार. म्हणून ही 30 ची रेफरन्स लाईन मी इकडे ट्रान्सफर केली. या पॉइंटला इथं प्रोजेक्शन टाकलं आणि इथं पॉइंट मला मिळाला. दिस इज माय पॉइंट अँड दिस पॉइंट इज माय स्मॉल a. This is my top view, this is my front view, and dear friends, this is the condition number 3. Okay, so now with this you would be able to realize the position of point. हे तुमच्या समोर 3D मॉडेल असणार नाही, तुमच्या समोर हे सोल्युशन असणार.
आणि हे सोल्युशन तुम्हाला वाचता आलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला पहिली पोझिशन कळायला पाहिजे. तुम्ही म्हणायला पाहिजे पॉइंट ए इज इन बिटवीन एचपी अँड व्हीपी, और क्लिअरली ह्याला डिफाइन करायचं असेल तर पॉइंट ए इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 20 mm फ्रॉम एचपी अँड 30 mm फ्रॉम व्हीपी. पहिली कंडिशन डिफाइन. दुसरी कंडिशन म्हणत असाल तर पॉइंट ए इज लाइंग ऑन व्हीपी. पॉइंट ए इज लाइंग ऑन व्हीपी ॲट अ डिस्टन्स ऑफ 20 mm फ्रॉम एचपी. तिसरी कंडिशन डिफाइन करायची असेल तर पॉइंट ए इज लाइंग ऑन एचपी अँड ॲट अ डिस्टन्स ऑफ 30 mm फ्रॉम व्हीपी. आणखी एक पोझिशन आपण स्टडी केली होती मित्र, ज्याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू पॉइंटचा दोन्ही तुमचे ह्याच्यावर येत होते. दिस इज माय ए डॅश, फ्रंट व्ह्यू माझा ए डॅश आणि ह्याच्यावरच माझा ए येत होता. तुम्हाला आठवतंय का बघा? तर दिस इज माय ए. फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू बोथ लाय ऑन अ सिंगल पॉइंट दॅट इज ऑन एक्स वाय अँड दिस वॉज माय कंडिशन नंबर 4. दिस वॉज माय कंडिशन नंबर 4. याची डेफिनेशन अशी होती, point P was lying on XY. Point P was lying on XY. That is on both reference plane. So with this, this is the solution of all conditions which we have considered in the projection of point. Next slide. Okay. Now with these 4 basic positions, now we are going to conduct some problems. Okay, actual problems. So I will read the statement of problem. A point A is 15 mm above HP. हे वाक्य वाचल्या तुम्हाला इमॅजिन व्हायला पाहिजे, तुमच्या डोळ्यासमोर हॉरिझॉन्टल प्लेन, व्हर्टिकल प्लेन दिसायला पाहिजे आणि तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की ए हा पॉइंट 15 mm अबोव एचपी आहे आणि 20 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी आहे. 20 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. ड्रॉ इट्स प्रोजेक्शन्स असं म्हटलेलं आहे. मित्र, एचपी पासूनचं अंतर म्हणजे एच असतं आणि व्हीपी पासूनचं अंतर म्हणजे बी असतं. म्हणून एच 15 mm आहे आणि बी किती आहे तुमचा? 20 mm आहे. मला सांगा या 4 कंडिशन्स मध्ये, कंडिशन नंबर 1 2 3 4 मध्ये या प्रॉब्लेमचा डेटा कुठल्या पोझिशनला सूट करतो? जर पॉइंटचं एच आणि बी दोन्ही दिलं असेल तर पॉइंट इन बिटवीन एचपी आणि व्हीपी आहे. त्यामुळे ही पहिली केस आहे मित्र. याचं सोल्युशन अशा स्वरूपात येणार आहे. या सोल्युशन मध्ये बदल काय होणार आहे? फक्त अंतर बदलली. मी एच अंतर म्हणजे एचपी पासूनचं अंतर 20 टाकलेलं आहे, व्हीपी पासूनचं अंतर 30 टाकलेलं आहे. आता त्याच्याऐवजी एच 15 mm होणार. म्हणजे XY लाईन पासून वर 15 mm वरती जाऊन एक पॉइंट प्लॉट करायचा. तो पॉइंट म्हणजे ए डॅश असेल आणि त्याच प्रोजेक्टरला खाली टाकायचं आहे तुम्ही आणि डिस्टन्स टाकायचं 20 mm. बी डिस्टन्स 20 mm आहे. त्यामुळे इथं ए तुमचा 30 च्या ऐवजी कशावर येणार आहे? 20 येणार आहे. तर मित्र, हे त्याचं काय असणार आहे? सोल्युशन असणार. ओके, लक्षात आलं? फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू. साइड व्ह्यू नाही काढला तरी चालेल. ओके, पण साइड व्ह्यू पण आपण काढू शकतो. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम मधला पॉइंट तुम्ही इमॅजिन केलेला आहे. क्वाड्रंट मध्ये इथं तुम्हाला दाखवला आहे ए. याचं बघा, हे डिस्टन्स फ्रेम आहे आणि हे डिस्टन्स 20 आहे. याला आपण एच म्हणतो, याला आपण बी म्हणतो आणि ऑब्झर्वर या डायरेक्शनने त्याला पाहतो. म्हणून ए चं प्रोजेक्शन घेऊन इथं तो पडला. फ्रंट व्ह्यूच्या फॉर्म मध्ये ए डॅश झाला. ए डॅश हा XY पासून बरोबर अंतरावरती येणार आहे 15 आणि टॉप व्ह्यूला या पॉइंटला वरून ऑब्झर्व केलं, त्याचा टॉप व्ह्यू इथं पडला. लक्षात घ्या मित्र, एचपी वर. आणि इथं दिसतंय का तुम्हाला? याला रोटेट केलाय. याचा अर्थ या प्लेनला सुद्धा आपण 90 डिग्रीत रोटेट करतो, कारण व्हीपीच्या प्लेन मध्येच एचपी आला पाहिजे आणि म्हणून त्याला 90 डिग्रीत रोटेट केल्यावर हा 15 mm बरोबर ह्या XY लाईन पासून खाली 15 mm वर, सॉरी, हा जो आहे 20 mm, तो टॉप व्ह्यू इथं पडल्यानंतर 20 mm रोटेट होऊन व्हर्टिकल डिस्टन्स होतं. हॉरिझॉन्टल 20 तर व्हर्टिकल 20 होतं आणि मग त्याचं सोल्युशन या फॉर्म मध्ये येतं 15 आणि 20. 15 एचपी चं डिस्टन्स आहे, एचपी पासूनचं एच डिस्टन्स आहे आणि 20 त्याचं व्हीपी पासूनचं अंतर. तर हा प्रॉब्लेम पहिल्या सिच्युएशनला सूट करतो. त्यामुळे ह्या पहिल्या सिच्युएशन वरती बेस प्रॉब्लेम नंबर 1 आपण इथं कंडक्ट केलेला. तर तुम्ही तो प्रॉब्लेम इमॅजिनेशन साठी इथं 3D पण तुम्हाला दाखवलेला आहे आणि सोल्युशन तुम्हाला 2D मध्ये पण काढून दाखवलेलं आहे. तुम्हाला सोयीसाठी या दोन्ही प्रोव्हिजन्स आपण केलेले आहेत. ओके, प्रॉब्लेम नंबर 1. नेक्स्ट प्रॉब्लेम, दुसरा प्रॉब्लेम बघा. रीड करतो मी स्टेटमेंट. पॉइंट बी इज लाइंग ऑन एचपी. आता एवढं वाचल्यावरच लगेच डोक्यात विषय यायला पाहिजे. पॉइंट बी एचपी वर लाय होतो म्हणजे त्याचं एचपी पासूनचं अंतर 0 झालं म्हणजे त्याचा फ्रंट व्ह्यू XY लाईन वर येणार. त्याचा फ्रंट व्ह्यू कुठे येणार? XY लाईन वरती येणार. ओके, अँड 30 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी म्हणजे त्याचं बी डिस्टन्स व्हीपी पासूनचं 30 आहे जे टॉप व्ह्यूत आपल्याला दिसणार. ड्रॉ इट्स प्रोजेक्शन्स. बघा,
फ्रंट व्ह्यू त्याचा बी डॅश, फ्रंट व्ह्यूला डॅश नोटेशन आहे, बरोबर XY वर आला कारण H0 झाला. आणि टॉप व्ह्यू मात्र 30 mm अंतरावरती आला कारण त्याचं VP पासूनचं अंतर हे खाली येतं, XY लाईनच्या खाली येतं. आणि मग याच पॉइंट मधनं हा प्रोजेक्टर काढला आणि इथं पॉइंट बी दिला. मित्र डॉट फक्त डार्क दिसायला पाहिजे. ही मधली जी लाईन काढलेली आहे हिला प्रोजेक्शन लाईन आपण म्हणतो, ती अजिबात डार्क काढायची नाहीये, लक्षात घ्या. आणि ही डायमेन्शन लाईन आहे, त्याचे एरो भरलेले काढायचे आहेत. आणि हा अलाइन सिस्टीम मध्ये नाहीये, हा युनिडायरेक्शनल मध्ये आहे. आपण काय करतो, हा एरो पूर्ण लाईन काढतो ही अशी, आणि याच्यावरती ह्या लाईनला परपेंडिक्युलर आपण काय करतो 30 डायमेन्शन देतो. इथं मी काढल्यावर So this is the way in which you are going to present the dimensions. Okay, लक्षात ठेवा. This is for your reference only. लक्षात ठेवा, डायमेन्शन साठी अलाइन सिस्टीम फॉलो करायचे. ओके, सो सेकंड केस मध्ये तुम्ही आता बघितलं तर पॉइंट HP वर लाय होत होता, बरोबर आहे की नाही, आणि त्याचं VP पासूनचं अंतर दिलं होतं. या 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर मध्ये कंडिशन तुम्हाला आता ह्या प्रॉब्लेमची सूट करते ती 3 नंबरची. कारण याचं सोल्युशन बघा, फ्रंट व्ह्यू XY लाईन वर आहे आणि टॉप व्ह्यू XY लाईन पासून खाली अंतरावरती आहे. हे सोल्युशन रिसेंबल होतं या सिच्युएशनला. म्हणजे आपली कंडिशन नंबर 3 बिलॉंग्स टू दिस प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट स्लाइड. तीसरा प्रॉब्लेम, पॉइंट C which is lying on VP. आता VP वर लाय होतो, समजून घ्या. पॉइंट VP वर लाय झाला याचा अर्थ त्याचं B डिस्टन्स 0 झालं आणि B 0 झाला की त्याचा टॉप व्ह्यू कुठे येणार, XY लाईन वरती येणार. अँड 20 mm अबोव HP म्हणजे H 20 mm वरती अबोव दिलेला आहे, म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये 20 डिस्टन्स दिसणार आणि टॉप व्ह्यू XY लाईन वरती येणार. C पॉइंट आहे, C पॉइंटचं फ्रंट व्ह्यू C डॅश 25 mm डिस्टन्स आहे. ओके, आता इथं नोटेशन चुकलंय, लक्षात घ्या. 20 mm अबोव HP म्हटलंय, बरोबर आहे की नाही. तर इथं किती पाहिजे आकडा, 25 च्या ऐवजी 20 पाहिजे. सो प्लीज गेट इट करेक्टेड. It is not 25 but it is mentioned it is 20, so this is 20. तर XY लाईन काढायची, या रेफरन्स वरती वर जायचं पण 20 मिलीमीटर वरती आणि C डॅश पॉइंट घ्यायचा आणि इथं 20 द्यायचं, 25 चुकीचं दिलेलं. आता पॉइंट हा VP वर आहे म्हणजे त्याचा टॉप व्ह्यू कुठे येणार आहे, XY लाईन वर येणार. कुठे येणार आहे, टॉप व्ह्यू XY वर. टॉप व्ह्यूचं नोटेशन स्मॉल लेटर C आलेलं आहे आणि तो XY वर आहे. आता हे सोल्युशन यातल्या 1 2 3 4 या ठिकाणी कशाला रिसेंबल करते असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं ते कंडिशन आहे नंबर 2. फ्रंट व्ह्यू A डॅश एवढ्या अंतरावरती म्हणजे 20 अंतरावरती आला आणि टॉप व्ह्यू तुमचा बरोबर XY लाईन. सो दिस इज कंडिशन नंबर 2 रिसेंबल्स द प्रॉब्लेम और स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम. सो दिस वाज द थर्ड प्रॉब्लेम. नेक्स्ट. Okay, so with this we conclude the projection of point. So with the example and with the presentation or with the slides we have summarized the things which we have learned in the projection of point. So in the coming slide or in the coming session we are going to discuss the next topic, that is projection of lines. Okay, thank you very much.